करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जर आपण आज पाहायला गेलो ना, कोणी कोणाचंच नाही हो. म्हणून आपल्या वाटेला येणारं सुख असो किंवा दुःख असो, त्यामध्ये आनंदी राहता आलं पाहिजे. आता आनंदी राहायचं, जर वाटेला दुःख असेल तरीसुद्धा आपला दिवस आनंदात जाणं योग्यच आहे. बघा, एखादा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाला प्रत्यक्षात आपल्याला तिथं बोलावलं तेव्हा आपण बघा प्रत्यक्षात तयारी करून जातो की नाही. आपल्या वाटेला दुःखाचे दिवस का पाहायला मिळतात, कधी विचार केलाय? दुःख आले की आपल्या वाटेला आनंद येईल का हो? आनंदाचे दिवस पाहायला मिळतील का? नाहीये. मग दुःख का आले, याचं कारण आपण शोधलं तर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, त्याचं कारण ते म्हणजे कर्म. आता विचार करा, कुठेतरी आपले कर्म वाईट घडले म्हणून आपल्याला दुःख भोगावे लागले. आता एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रम स्थळी आपण तिथे बघा उत्तम प्रकारे तयारी करून जात असतो. अंगावरती असलेला कपडा बघा प्रत्यक्षात जर खराब झाला असेल, कुठे डाग पडलेला असेल तर आपल्यालाच लाज वाटते ना. कोणी जर हा डाग पाहिला किंवा हा मळकट शर्ट जर पाहिला, वाटते की नाही, असा विचार मनामध्ये येतो ना. मग त्या प्रकारे डोक्यातली खराब विचारसुद्धा निघून जायला पाहिजेत ना. त्या खराब विचारांची आपल्याला लाज वाटायला हवी. का डोक्यामध्ये येतात, का मनामध्ये येत असतात, बरोबर की नाही? म्हणून स्वच्छ सुंदर आपला देह असणं फार गरजेचं आहे. वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे, अशातली गत नको. कारण कष्टामुळं आलेल्या कपाळावरचा घाम हा पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नसतं, तर ते चमकून उठून दिसत असतं. आपण फक्त एवढाच विचार करतो, माझ्या नशिबात जेवढं काय आहे ना, तेवढं मला प्राप्त झालं पाहिजे, तेवढं मला मिळालं पाहिजे. हो, मिळेल, नक्की मिळेल. पण त्यासाठी त्या कपाळावरती जे नशीब लिहून ठेवलेलं आहे ते चमकवण्यासाठी तुला कष्ट करणं महत्त्वाचं आहे. आपण कष्ट करत नाहीये, मेहनत घेत नाहीये, आणि त्यामुळे आपल्याला ते फळ प्राप्त होत नाहीये, बरोबर की नाही? आपल्या वाटेला आलेली संधी आहे, त्या संधीचं आपल्याला सोनं करता येत नाही. जो मेहनत करतोय बघा, रात्रंदिवस उत्तम प्रकारे महिनाभर काम करत असेल, दिवस उत्तमाचा बघा त्याचा पाहायला मिळत असेल ना. कारण त्याला माहिती आहे, मी काम करत आहे, मला त्याचे पैसे मोबदला प्राप्त होणार आहे. तेव्हाच आपले नशीब बघा प्रत्यक्षपणे चमकून उठत दिसत असतं. आता विचार जर केला, आपण आपल्याच घरातली लोक असू दे किंवा नातेवाईक असतं, जेव्हा आपल्या वाटेला सुख येतं ना, तेव्हा आपल्याच घरातले नातेवाईक आहेत ना, आपल्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतात. मग आपल्याला वाटतं, अरे माझ्या वाटेला सुखाचे दिवस आले, मग माझे नातेवाईक माझ्यापासून दूर का? कारण तुला सुखी पाहून किंवा तुझ्या वाटेला आलेले सुखाचे दिवस त्यांच्या डोळ्यांना पाहवत नाही आहेत. विचार कर.
खबरदारीने वागण्यापेक्षा आहे ना, एक प्रकारे जबाबदारीने वागायला शिक. कारण खबरदारी तुमच्यापर्यंत मर्यादित राहत असते, जी तुम्हाला तुमच्यापुरताच विचार करायला शिकवते. मात्र जबाबदारींची व्याप्ती खूप मोठी असते. ती तुमच्याबरोबर तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक जवळच्या माणसांविषयी विचार करायला शिकवत असते. आपण फक्त वाचतो, ऐकतो, पण एखादी जबाबदारी आपण घ्यायला कमी पडतो. जबाबदारी घे. जेव्हा तू जबाबदारीने उत्तम प्रकारे कार्याला उभा राहशील ना, त्यावेळी तुझ्यामध्ये एक प्रकारे शिस्त, एक प्रकारे खबरदारी नक्कीच प्राप्त होईल. नुसती खबरदारी घेऊन जर तू जबाबदारी घेत नसशील, मग उपयोग काय? बरोबर आहे की नाही? म्हणून विचार करा. जीवनात आनंदी राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे. दुःख आले मग त्यावेळी सुद्धा आपल्याला खबरदारी नक्कीच घेणं आहे ना. कारण बघा, एखाद्या वेळी आपल्या जीवनात संकट उभं राहतं, आपल्याला एखाद्या वेळी अडचण उभी राहते, त्यावेळी आपण आपल्याच लोकांना, आपल्याच नातेवाईकांना किंवा आपल्याच मित्रमैत्रिणींना आपण बोलावत असतो. परंतु ते तेव्हाच येतील ज्यावेळी तुझ्या देहाने त्यांना बघा गरजेवेळी मदत केली असेल, किंवा तुमच्याकडे पैसा आहे म्हणून हे पाहून तुमच्याकडे मदतीला धावून येतील. अन्यथा येऊच शकत नाही. कारण का? बघा, कलियुग आहे. आत्ताच्या वेळेला, आत्ताच्या घडीला कोणी कोणाचं नाही आहे. कारण आनंद ही अशी वस्तू आहे ना, जी आपल्याकडे नसताना ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. एखाद्याच्या वाटेला दुःख आलेले आहेत, परंतु त्याचा दुःखाचा जो चेहरा आहे ना, तो बाजूला सरून त्याच्या वाटेला, त्याच्या चेहऱ्यावर कसं आनंद पाहायला मिळेल, या बघा प्रत्यक्षात आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे. कोणाशी कसं वागायचं हे इतरांच्यावरून ठरवायचं नसतं. आपण स्वतःहून ठरवत असतो कोणाशी कसं वागायचं. बरोबर की नाही? त्याच्याकडे जास्त पैसा असेल तर त्याच्याशी कसं बोलायचं, ज्याच्याकडे कमी पैसा आहे त्याच्याशी कसं बोलायचं. म्हणजे आपण काय करत असतो, एक प्रकारे भेदभाव करत असतो. तो माझ्यापेक्षा लहान आहे किंवा तो माझ्या आहे, अशा प्रकारे आपण काय करत असतो, भेदभाव करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला आपल्याशी त्या व्यक्तींचं वागणं कसं आहे ते पाहायचं असतं. कारण स्वभाव तोच असला तरी समोरच्या व्यक्तीनुसार मनातला भाव मात्र बदलत असतो. मनातला भाव कसा बदलायचा? समोरची व्यक्ती तेच राहणार आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक विचार असतील, परंतु त्या मनातला भाव मात्र तसाच राहणार आहे. तो मात्र बदलणारा नाही. आपण एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगतो, सकाळी सांगायला गेलो तरी त्या व्यक्तीचं उत्तर तेच असतं. आपल्याला वाटतं की सकाळ झाली, आपण सांगायला गेलो, त्याचा मूड खराब असेल, आपण दुपारच्या वेळी जाऊ, मग त्याचं जेवण झालेलं असेल, झोपायची वेळ असेल, त्याचं उत्तर नक्कीच बदललेलं पाहायला मिळेल असं आपल्याला वाटतं. आपण तेव्हा जातो, तेव्हासुद्धा त्या व्यक्तीचं उत्तर तेच असतं. आपण विचार करतो ना, आता सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ, रात्रीच्या वेळी आपण नक्कीच या व्यक्तीला आपण शेवटचं विचारू, मग बघूया. संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेसुद्धा आपण तेच विचारायला जातो, उत्तर आपल्याला तेच पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणाले, माणूस तोच आहे, स्वभाव तोच आहे, परंतु विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती कुठेतरी बघा प्रत्यक्षपणे तिथल्या तिथंच आहे ना.
म्हणून प्रत्यक्षात कोणामध्ये बदल करणं गरजेचं आहे? व्यक्तीमध्ये, स्वभावामध्ये की विचारांमध्ये? कारण बघा, एखाद्या वेळी आपण बोललेलं खोटं असेल किंवा एखाद्या वेळी केलेली टीका असेल, ज्यावेळी कळतं ना, त्यावेळी चांगलं कोण वाईट कोण हे आपल्याला आपोआप समजलं जातं. आपण एखाद्याची स्तुती करतो, एखाद्याची निंदा करतो, परंतु जेव्हा स्तुती करतो त्यावेळी वाटतं की आपण खरंच बोललेलो आहोत, परंतु समोरच्याला वाटतं की हां बाबा माझी स्तुती केली, पण नंतर त्याला कळतं की नाही, ही खोटी स्तुती केलेली आहे. म्हणून या जगात कोणी कोणाचं नाही आहे, बरोबर की नाही? म्हणून खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान व्हायचं असेल तर एकट्यानं लढायला शिका. कारण सोबत कितीही विश्वासू जरी असले ना, कितीही विश्वासू माणसं असली तरी कधी साथ सोडतील ना हे सांगता येणार नाही. या कलियुगामधलं सर्वात महत्त्वाचे का? कारण प्रत्यक्षात आपण विचार करायचो, माझ्या पाठी एवढे जण आहेत, मी जर सांगितलं तर सर्वजण माझ्या हाकेला धावून येतील, परंतु ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय ना, ते केव्हा विश्वासघात करतील ना, केव्हा तुझी साथ सोडतील ना, हे तुला सुद्धा कळणार नाही. म्हणून कोणी असो किंवा नसो, आनंदी आणि समाधानी राहणं आपलं कर्तव्य आहे. येऊ दे ना, दुःख किती वाटेला आलेत, होणारा त्रास आपल्यालाच होतोय ना, होऊ दे. अहो स्मरण कर ना, नामस्मरणामध्ये राहणं, भगवंताशी एकनिष्ठ राहणं, ज्याने प्रत्यक्षातपणे या पृथ्वी तलावर आणलंय, त्याच्या जवळ त्याच्या चरणाशी जाऊन बघा, प्रत्यक्षपणे निवेदन मानणं, आलेलं दुःख बाजूला सरेल, आलेल्या अडचणी बघा बाजूला सरतील. परंतु आपण काय विचार करतो? नाही, मी पणातून स्वभावामध्ये आपण बदल करत नाहीये. म्हणून विचार करा, आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, एकट्यानं लढायला शिकलं पाहिजे. आता कोणावर विसंबून उपयोगाचं नाहीये, कोणावर अवलंबून राहून उपयोगाचं नाहीये. कुठं थांबायचं, कुठं थांबू नये हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. हे जर कळलं ना तर जगणं सोपं होऊन जाईल. जगण्यामध्ये बघा, प्रत्यक्षात अनेक प्रकारचे थांबे असतात, थांबे जिथं आपण थांबलं पाहिजे, परंतु नाही हो, जिथं आपल्याला थांबायचं ना तिथं आपण थांबत नाही. तिथे मीपणातून, अभिमानातून पुढे जातो आणि शेवटी अडचणी, संकट पाहायला मिळतात. आणि नंतर मग असं वाटतं की पूर्णपणे जग संपलं, आता मला मदत करणारं कोणीही नाही आहे. म्हणून आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होते ना, तितक्या लवकर बघा तुमचा खरा प्रवास हा सुरू होत असतो. म्हणून आलेल्या संघर्षाकडे ना पाठ फिरवू नका, तर खरंच त्या संघर्षामध्ये ना प्रवास करायला शिकत राहा आणि शिकायचं खरंच. कारण प्रत्यक्षात खरा जीवन आहे ना संघर्षामध्ये, परंतु आपल्या वाटेला आलेल्या संघर्ष पाहून आपण घाबरत असतो, तर घाबरायचं नाही आहे, बरोबर की नाही? आलेल्या संघर्षाकडे बघा, संघर्षाकडे कधीही पाठ फिरू नको. कितीही वेळ खराब येऊ दे, आपल्याला माहिती आहे ना कोणी कोणाचं नाही आहे, आपल्या मदतीसाठी कोणी धावून येणार नाही आहे. मग संघर्षाकडे पहा आणि संघर्षाकडे बघा उत्तम प्रकारे आत्मविश्वासाने उभा राहा. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.